नमस्कार मित्रांनो, शिक्षण विभागाची आणखी एक महत्त्वाची अपडेट, महत्त्वाची माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊ. तर थंबनेल आपण बघितलेलं आहे, आपल्या लक्षात आलेलं असेल. सरळ स्टुडंट पोर्टल 2025-26 मध्ये जिल्हा परिषद शाळांसाठी संच मान्यता फॉरवर्ड करण्याची सुविधा जी आहे ती मुख्याध्यापक लॉगिन वर सुरू झालेली आहे. तर मित्रांनो, या अगोदर आपल्याला संच मान्यता फॉरवर्ड करण्यासाठी वरिष्ठ स्तरावरून आदेशित करण्यात आलेलं होतं आणि त्यासाठी पोर्टलवर काही कामे आपल्याला करायची होती, संच मान्यता फॉरवर्ड करायची होती. परंतु जे सरळचं स्टुडंट पोर्टल आहे तिथून आपल्याला जिल्हा परिषद शाळा वगळता इतर शाळांसाठी ती सुविधा आतापर्यंत सुरू होती, परंतु आपल्याला जिल्हा परिषद शाळांसाठी ती सुविधा द्यायची होती. तर मित्रांनो, आता जिल्हा परिषद शाळांसाठी सुद्धा ही सुविधा सुरू झालेली आहे. संच मान्यता त्या पोर्टल वरून आपल्याला जिल्हा परिषद शाळेची म्हणजे आपल्या शाळेची फॉरवर्ड करता येणार आहे. ती कशी करायची याची संपूर्ण सविस्तर माहिती डेमोशेड आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. तर नमस्कार, मी राज मेश्राम, मराठीशाळा.com या युट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा आपलं सहर्ष स्वागत आहे. मित्रांनो, शिक्षण विभागाची अत्यंत महत्त्वाची अपडेट असणार आहे. सरळ स्टुडंट पोर्टल 2025-26 मध्ये जिल्हा परिषद शाळांसाठी संच मान्यता फॉरवर्ड करण्याची सुविधा मुख्याध्यापक लॉगिन वर सुरू झालेली आहे. अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ असणार आहे, लाईव्ह डेमो आपण पाहणार आहोत, त्यामुळे व्हिडिओला स्किप न करता पूर्ण बघा. चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक व शेअर करा. चला तर मग सुरू करूया. तर मित्रांनो, नेहमीप्रमाणे मोबाईलवरून अगदी सहजपणे आपलं हे काम होणार आहे. तर त्यासाठी आपण जे सरळचं पोर्टल आहे, ऑफिशियल पोर्टल, त्यावर आलेला आहोत. education.maharashtra.government.in ही जी साईड आहे, या साईडवरून आपल्याला या लिंकवर आपण आलेलो आहोत. आता इथे आपल्याला विभागीय लिंक जी आहे यावर आपल्याला क्लिक करून घ्यायचं आहे. यावर क्लिक केल्यानंतर बघा, इथे आपल्याला संपूर्ण सरळचे जे पोर्टल आहे ते दिसणार आहे आणि यामध्ये जे स्टुडंट पोर्टल आहे ते दुसऱ्या क्रमांकावर असणार आहे. तर बघा, इथे विद्यार्थी पोर्टल जे आहे यावर आपण क्लिक करून घेणार आहोत. यावर क्लिक केल्यानंतर बघा मित्रांनो, हे जे आहे सरळ विद्यार्थी पोर्टल आहे आणि या पोर्टलचे बरेचसे व्हिडिओ आपण नेहमी जे काही अपडेट येत असते ते व्हिडिओ आपण बघत असतो. तर बघा, इथे आपल्याला मागचा व्हिडिओ जो बघितलेला होता त्यामध्ये इथे ज्या काही नवीन सूचना आलेल्या आहेत त्या सूचनांची संपूर्ण माहिती आपण जाणून घेतलेली होती. तर मित्रांनो बघा, इथे संच मान्यता जे फॉरवर्ड करण्यासाठी जे ऑप्शन देण्यात आलेले होते त्यामध्ये बघा, इथे जे तिसरी जी सूचना आहे अजूनही ती फ्लॅश होत आहे. तर यामध्ये ती सूचना होती. तर बघा, शैक्षणिक वर्ष 2025-26 साठीची संच मान्यता पुढे पाठवणे, फॉरवर्ड व पडताळणी व्हेरीफाय करण्याची सुविधा स्थानिक स्वराज्य संस्थेच्या लोकल बॉडी शाळा वगळता स्टुडंट पोर्टलवरील मुख्याध्यापक, केंद्र प्रमुख आणि गट शिक्षण अधिकारी यांच्या लॉगिन मध्ये उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. तर ती सुविधा जी आहे मित्रांनो, ती आपल्या स्थानिक जे लोकल बॉडीच्या शाळा आहे म्हणजे आपल्या जिल्हा परिषदच्या शाळा, त्या शाळा वगळून बाकी सर्व शाळांसाठी देण्यात आलेली होती. परंतु आता ती जी सुविधा आहे ती आपल्या जिल्हा परिषद शाळांसाठी सुद्धा देण्यात आलेली आहे. तर आता जास्त वेळ न घेता आपण सरळ आता लॉग इन करणार आहोत आणि त्यानंतर प्रत्यक्ष आपल्याला ती जे संच मान्यता आहे ती फॉरवर्ड कशी करायची आहे ती मी आपल्याला दाखवणार आहे. मोबाईलवरून अगदी 2 मिनिटांमध्ये आपलं हे काम होणार आहे. त्यासाठी आपण सगळ्यात अगोदर लॉग इन करून घेणार. इथे लॉग इन झाल्यानंतर अशा पद्धतीचा इंटरफेस आपल्या समोर येणार आहे. तर इथे बघा, इथे सुद्धा एक महत्वाची सूचना एक येणार आहे आपल्या समोर. ती सूचना सुद्धा आपल्याला वाचून घ्यायची आहे. तर बघा, महत्वाची सूचना, सन 2025-26 ची संच मान्यता U-+ मधील 23 ऑक्टोबर 2025 रोजी सकाळी 11 वाजेपर्यंतच्या नोंद झालेल्या आणि आधार वैध असलेल्या विद्यार्थ्यांच्या संख्येनुसार केली जाईल. 23 ऑक्टोबर 2025 रोजी सकाळी 11 वाजेपर्यंतच्या नंतर नोंद झालेले किंवा ज्यांचा आधार त्यानंतर वैध झाला असेल असे विद्यार्थी संच मान्यता 2025-26 मध्ये विचारात घेतले जाणार नाही, याची नोंद घ्यावी. अत्यंत महत्वाची ही जी सूचना आहे मित्रांनो, ही इथे फ्लॅश होत आहे. तर ही सूचना आपल्याला इथून काढून घ्यायची आहे. त्यानंतर बघा, अत्यंत सोपं असं हे पोर्टल आहे, अत्यंत सोपा असा इंटरफेस आहे, कारण हे इंटिग्रेटेड सरळ पोर्टल आहे. यामध्ये आता खूप सारे टॅब कमी झालेले आहे. सर्व कामे जे आहे आपल्याला U-+च्या स्टुडंट पोर्टलवर करायची आहे आणि ती सर्व माहिती इकडे येणार आहे. तर बघा, आता इथे जे तिसरी टॅब आहे संच मान्यता, यावर आपण सरळ क्लिक करणार आहोत. आपल्या व्हिडिओचा आजचा जो विषय आहे तो आहे संच मान्यता फॉरवर्ड करायचा. तर बघा, इथे क्लिक केल्यानंतर तिथे एक सब टॅब आता ओपन झालेली आहे. तर बघा, फॉरवर्ड संच मान्यता 1 ते 12 म्हणून. तर यावर सिंपली आपल्याला क्लिक करायचं आहे. यावर क्लिक केल्यानंतर आता एक नवीन इंटरफेस आपल्या समोर आलेला आहे अशा पद्धतीचा. इथे आहे स्टुडंट कॅटलॉग डिटेल फॉर संच मान्यता.
तर इथे अकॅडमिक इयर सिलेक्ट करा म्हणताय, तर इथे आपल्याला क्लिक करायचं आहे. तिथे आपलं जे शैक्षणिक वर्ष आहे ते येणार आहे. तर बघा 2025-26 आलाय, याला आपल्याला टिक करून घ्यायचं आहे. टिक केल्यानंतर ते सिलेक्ट झालेलं आहे आणि बाजूला मित्रांनो इथे गोचं बटन आहे. तर या गोच्या बटनवर आपण आता क्लिक करणार. इथे क्लिक केल्याबरोबर आता आपल्या शाळेची जी विद्यार्थी संख्या आहे ती संपूर्ण माहिती आपल्या समोर येणार आहे, ती संच मान्यता फॉरवर्ड करण्यासाठी. तर मित्रांनो बघा, ही अशा पद्धतीची संपूर्ण माहिती आपल्या समोर येणार आहे खाली. आणि वर बघा काही महत्वाच्या सूचना आहे. या सूचना मित्रांनो आपल्याला वाचून घेणे आवश्यक असणार आहे. तर बघा त्या सूचना आपण वाचून घेऊ. लक्षात ठेवा, रात्री शाळेतील विद्यार्थी वगळता वयोमर्यादेपेक्षा जास्त असलेल्या विद्यार्थ्यांचा संच मान्यतेसाठी विचार केला जाणार नाही. फक्त 1/1/2026 पर्यंत 20 वर्षाचे कमी वयाचे विद्यार्थी पात्र आहेत. अधिक स्पष्टीकरणासाठी विद्यार्थी कॅटलॉग अहवाल वापरा. त्यानंतर आहे संच मान्यता युडास प्लस वरील 23 ऑक्टोबर 2025 रोजी सकाळी 11 वाजेपर्यंतच्या आधार वैध नोंदीप्रमाणे होणार आहे, याची नोंद घ्यावी. तिसरी महत्वाची सूचना आहे, आधार व्हॅलिड स्टुडंट खालील यादीतील ऑरेंज रंगात दर्शवलेले विद्यार्थी यांचे आधार प्रमाणीकरण संदर्भ दिनांकानंतर झाले आहे, त्यांचा संच मान्यतेसाठी विचार करण्यात आलेला नाही. अंतिम मुदत 23 ऑक्टोबर 2025 सकाळी 11 वाजेपर्यंत. त्यानंतर युडास प्लस पोर्टलमध्ये जसे विभाग, डिव्हिजन, शाखा भरले आहे, तसेच शाळा पोर्टलवरील डिव्हिजन मॅपिंग सुविधेमध्ये योग्य विभाग आणि योग्य शाखा भरावे, अन्यथा अशा विसंगतीमुळे विद्यार्थ्यांची माहिती संच मान्यता पुढे पाठवताना उपलब्ध होणार नाही. 5वा आहे स्टँडर्ड, डिव्हिजन, मीडियम, एड आणि पुढील सर्व विद्यार्थ्यांची संख्या योग्यरित्या पडताळून डेटा संच मान्यतेसाठी पुढे पाठवण्यात यावा. तर मित्रांनो, हे जे सर्व कामं करायचे होते आपल्याला, याचे ऑलरेडी आपण व्हिडिओ बघितलेले आहे आणि त्याची या सुविधा ज्या आहेत त्या सुरू झालेल्या होत्या, परंतु आपल्याला फक्त सरळचं जे स्टुडंट पोर्टल आहे त्यावर आपल्याला हे संच मान्यता फॉरवर्ड करण्यासाठी आपल्या जिल्हा परिषद शाळांसाठी ती सुविधा उपलब्ध व्हायची होती. तर मित्रांनो बघा, आता इथे हे जे माझ्या शाळेचं आहे, माझ्या हे जुन्या शाळेचं आहे आणि इथली जी हे संच मान्यता ही फॉरवर्ड झालेली आहे. तर आमच्याकडे मित्रांनो बऱ्याचशा या ज्या गोष्टी आहे या वरच्या लॉगिन वरूनच त्या संपूर्ण क्लिअर करून देण्यात आलेल्या आहे, त्यामुळे इथे ते फॉरवर्ड करता येणार नाही. परंतु आपल्याला इथे कसा इंटरफेस असणार आहे मी ते सांगणार आहे. तर बघा, इथे आता जसं संच मान्यता ऑलरेडी फॉरवर्डेड फॉर धिस स्कूल असं जे लिहिलेलं आहे, इथे फॉरवर्ड संच मान्यता असं लिहून येणार आहे आणि तिथे आपल्याला टिक करून ती जी संच मान्यता आहे ते फॉरवर्ड करायची आहे. जर आपलं आधार व्हॅलिडेशन मध्ये, व्हेरीफाय मध्ये जर काही मिसमॅच असेल किंवा त्या तारखेनंतरचे असेल, तर ते जे विद्यार्थी आहे मित्रांनो ते पिवळ्या रंगामध्ये इथे दिसणार आहे, ते आपल्याला पाहिल्याबरोबर लक्षातच येणार आहे. तर बहुतेक शाळांचं आधार व्हॅलिडेशन जे आहे ते 100% झालेलं आहे, त्यामुळे तेवढा काही प्रॉब्लेम नसणार आहे जिल्हा परिषद शाळांसाठी. तर मित्रांनो, आपली जर संच मान्यता सरळ स्टुडंट पोर्टल वरून जर फॉरवर्ड व्हायची असेल तर आपल्याला ती सुविधा सुरू झालेली आहे आणि लगेचच आपल्याला ती फॉरवर्ड करून घ्यायची आहे. हे मित्रांनो फॉरवर्ड संच मान्यतेचं ऑप्शन असणार आहे लाल रंगामध्ये आणि त्यावर आपल्याला क्लिक करून ते कन्फर्म करायचं आहे. एक कन्फर्मेशन येणार आहे छोटंसं, त्यावर ओके करायचं आहे. त्यानंतर आपल्या समोर असं हे फॉरवर्ड संच मान्यता फॉरवर्डेड असं लिहून येणार आहे आणि वर बघा इथे जे आहे HM फॉरवर्डेड जे डेट आहे ते इथे लिहून येणार आहे, आपण कोणत्या तारखेला फॉरवर्ड केली, आणि इथे फॉरवर्डेड टू BO फॉर अप्रुव्हल. तर इथे क्लस्टर लॉगिन वरून नंतर केंद्र प्रमुखांना सुद्धा ती फॉरवर्ड करायची असते. तर त्या सर्व ते ज्या तारखा आहे ते आपल्याला तिथे दिसणार आहे नंतर. तर अत्यंत महत्वाची माहिती, महत्वाचा व्हिडिओ आपण जाणून घेतला. सरळ स्टुडंट पोर्टल वरून संच मान्यता कशी फॉरवर्ड करायची, तिथे ती सुविधा सुरू झालेली आहे, कशा पद्धतीने झालेली आहे, कोणत्या सूचना आहे, याची संपूर्ण सविस्तर माहिती आपण जाणून घेतली. अपेक्षा आहे आपल्याला ही माहिती समजलेली असेल, व्हिडिओ आवडलेला असेल. व्हिडिओ जर आवडलेला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि माझ्या मराठीशाळा.com या युट्यूब चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटू असंच एका नवीन माहितीसह, नवीन अपडेटसह. तोपर्यंत धन्यवाद.